भाटघर धरणाचा हा अथांग जलसाठा, वेळवंडी नदीचं विस्तीर्ण पात्र आणि या पाण्याच्या कुशीत दडलेला एक ऐतिहासिक चमत्कार. तुम्ही कधी अशी दोन प्राचीन मंदिरं पाहिली आहेत का, जी वर्षातील तब्बल 10 महिने पाण्याखाली जलसमाधीत असतात आणि फक्त 2 महिन्यांसाठीच भक्तांना दर्शन देतात? होय, आज आपण ड्रोनच्या नजरेतून एका अनोख्या आणि रोमांचक प्रवासाला निघालो आहोत. हा आहे मंदिर टू मंदिर प्रवास, भाटघर धरणातील 2 अद्भुत शिवमंदिरांचा. सर्वप्रथम दिसत आहे पांडवकालीन श्री नागेश्वर मंदिर, ज्याला स्थानिक लोक नागोबा मंदिर म्हणूनही ओळखतात. भगवान शंकराला समर्पित असलेलं हे प्राचीन मंदिर वर्षातील बहुतांश काळ पाण्याखाली असतं. मात्र पाणी ओसरल्यानंतर त्याची भव्य वास्तुकला आणि दगडी बांधकाम पुन्हा एकदा सर्वांना थक्क करून सोडतं. आता ड्रोनच्या मदतीने आपण पुढे सरकतोय. अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर त्याच जलाशयात आणि त्याच नदीपात्रात आपल्याला दिसतं आणखी एक ऐतिहासिक मंदिर. हे आहे श्री कांबरेश्वर मंदिर. हेही भगवान महादेवाचं एक जागृत आणि श्रद्धास्थान मानलं जाणारं मंदिर आहे. विशेष म्हणजे एकाच जलाशयात, एकाच नदीच्या पात्रात आणि अवघ्या 1 किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही दोन्ही पांडवकालीन शिवमंदिरं इतिहास, श्रद्धा आणि स्थापत्यकलेचा अद्भुत संगम घडवतात. 10 महिने पाण्याखाली राहूनही आजही ही मंदिरं आपल्या भव्यतेची साक्ष देत उभी आहेत. निसर्ग आणि इतिहासाचा असा विलक्षण मिलाफ अनुभवण्याची संधी वर्षातून फक्त 2 महिन्यांसाठीच मिळते. भाटघर धरणाच्या कुशीत दडलेली ही 2 प्राचीन शिवमंदिरं तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन गाव भटकंती, इतिहास आणि पर्यटन विषयक व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.